जय महाराष्ट्र पब्लिक. आता आपण डीमार्टला चाललेलो आहोत. तर बघूयात पुढे कोण काय काय घेत आहे. आणि डीमार्टचे पैसे आमच्या दोघींचे प्रिया असं काही नाही, असं काही नाहीये. आता ह्या दोघी नेहमीप्रमाणे माझ्या पुढेच चालल्यात. तर आता आपण चाललेलो आहोत फर्स्ट हॉस्टेलला. तिथे जाऊन आपल्याला नावे वगैरे लिहायची आहेत. मग रेक्टर मॅडम आपल्याला सोडणार. फर्स्ट हॉस्टेलला गेलो आणि डीमार्टला जाण्यासाठी नावे लिहिली. हॉस्टेलला आलो आणि इथं काजल आणि श्वेता आधीपासूनच थांबलेल्या होत्या. तर आता आम्ही सगळी एकत्र जाणार आहोत. आपल्या आधीच 2 कार्यकर्ते पुढे गेलेले आहेत. त्यांना आपण सीट पकडायला लावलेलं आहे. पण आता ते काय करतात काय माहिती. जर सीट पकडलं तर बसून जायचं, नाही तर उभं राहूनच आपल्या डीमार्टला जायचं. एक गाडी भरलेली आहे. आता ही दुसरी गाडी आहे. ह्यात आम्ही जाणार आहोत. बसमध्ये चढलो आणि पाहतोय तर काय, आपल्या 2 कार्यकर्त्यांनी आधीच आपल्यासाठी एक सीट पकडून ठेवलेलं. पण आता एका सीटवरती तिघी गेलो आणि मग काय आलंच डीमार्ट. आपण डीमार्टमध्ये आलेलो आहोत. तर आता आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत. गाईज बघा, हे ज्योतीने लहान बाळाचे घेतले चोको चिप्स. ही बघा काजल साबण घेत आहे कपडे धुवायला. खूप काही खरेदी केलेली दिसतीये. आता आपण कपड्यांच्या सेक्शन मध्ये जाऊ, कारण तिथंच आपली खरी गरज आहे. झालं, ह्यांचं चाळाचाळी चालू झाली. घेणार तर काही नाहीत बघा आता. हे बघा, हे बारक्या पुरींसारखं काही करत बसल्यात. हे बघा किड सेक्शन मध्ये आल्यात. आता अजून एक 79 रुपयाचं भेटलं म्हणून हे बारक्या पोरांचेच कपडे बघायला लागल्यात. आता काय म्हणावं ह्यांना. आता हे घेणार तर काय नाही, पण नुसतं इथं येऊन पानचटपणा करणार आहेत. गाईज, ही बारक्या पुरी कुठनं उचलून आणल्यात मी काय माहिती, पण हिने वैडी. दुसऱ्या सेक्शन मध्ये गेलो. ह्यांना वाटलं टॉवेलच आहेत. उघडून बघतात तर काय ब्लँकेट होतं. आम्ही तिघींनी हे कप घेतलेले आहेत. म्हणजे बघितलेत, फक्त घेतले नाहीत. तर ह्याचा उपयोग आम्ही एक पॅक मारायसाठी घेणार. तर आमची खरेदी अशा प्रकारे पूर्ण झालेली आहे. तर तुम्हाला दाखवतो आम्ही काय घेतलेलं आहे. एकच घेतले, हे पण रोख पैसे देऊन घेतले. तिकीट घेतलेलं आहे. खरेदी होऊन आम्ही निघाले वडापाव आणि मंचुरियन खायला. तर चला मग, चलो. सारे मेंबर पुढे निघालेत. त्यांना नुसतं खायलाच लागतं. वडापाव आणि मंचुरियन घेतलेलं आहे. आता आम्ही त्याच्यावर ताव मारणार आहे. तर बघू शकता तुम्ही. आम्ही बसमध्ये जाऊन बसलेलो, तेवढ्यात ड्रायव्हर काका आले. ड्रायव्हर काकांनी पण खरेदी केलेली, पण त्यातल्या एका प्रोडक्टवरती एक्स्ट्रा चार्ज लागलेले. मग काय, काका गेले रिटर्न. माघारी हॉस्टेलला आलो. तर पब्लिक, व्लॉग जर आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा. आणि हां, फॉलो करा विसरू नका बरं का.